राजनीती न्यूजच्या दुपारच्या टॉप 10 न्यूज. FIR नुसार मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी MDPचे शहर अध्यक्ष फहीम शमीम खान याच्या नेतृत्वाखाली 50 ते 60 लोकांनी बेकायदेशीरपणे पोलीस स्टेशनमध्ये गर्दी जमवली. यानंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या लोकांनी गांधी गेटजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली. औरंगजेबाच्या समाधीविरुद्ध घोषणाबाजी केली आणि औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. फहीम शमीम याच्या नेतृत्वाखाली या विरोधात लोकांचा जमाव जमला असल्याची माहिती समोर येत आहे. सतीश भोसले उर्फ खोक्या याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी शिरूर न्यायालयाने सुनावली आहे. त्यामुळे खोक्याचा पुढील 14 दिवसांचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत असणार आहे. ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी खोक्याला प्रयागराजमधून अटक केली आहे. 7 दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आज खोक्याला शिरूर न्यायालयात हजर करण्यात आले होते. शिरूर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. दुसरीकडे माझ्या नवऱ्याला फसवलं जात असल्याचं म्हणत खोक्याच्या बायकोने उपोषण सुरू केलंय. भाजप देशात आणि राज्यात सत्तेवर आल्यापासून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा, महाराष्ट्राचा दुसरा गुजरात करण्याचा प्रयत्न करत आहे. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरलेत. आपले अपयश झाकण्यासाठी 300 वर्षांपूर्वीचा मुद्दा उकरून काढून धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी बुधवारी केला. संसदेच्या प्रांगणात पत्रकारांशी बोलताना खासदार शिंदे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर आणि कार्यपद्धतीवर कठोर शब्दात टीका केली. सोलापूर महानगरपालिका आवारातील बागेतील झाडांना आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आणि परसबाग सोलापूरचे मुख्य प्रवर्तक नारायण पाटील यांच्या हस्ते बाटलीने पाणी घालून 1 बाटली पाणी झाडासाठी या लोकसहभाग उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. माझी वसुंधरा अभियान, सोलापूर महानगरपालिका आणि परसबाग सोलापूर यांचा हा संयुक्त उपक्रम आयोजित करण्यात आला होता. ऐन कडक उन्हाळ्यात सोलापूर शहरामध्ये विविध माध्यमातून वृक्षारोपण केलेल्या रोपांना लोकसहभागातून नियमितपणे पाणी मिळावे व त्याचे संवर्धन व्हावे या हेतूने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचा सुमारे 45 कोटी रुपयांचा मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक कुलदीप जंगम यांनी मांडलेला शिल्की अर्थसंकल्प मंजूर झाला आहे. या अर्थसंकल्पात सार्वजनिक आरोग्य व कृषी विभागासाठी नाविन्यपूर्ण योजना समाविष्ट आहेत. मोहोळचे आमदार राजू खरे यांनीही चंद्रभागेतील दूषित पाण्याविषयी आक्रमकपणे भूमिका मांडली. पंढरपूर ही अध्यात्म नगरी असून चंद्रभागेविषयी सर्वांच्या श्रद्धा जडलेल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोट्यावधींचा निधी दिलेला आहे. मात्र पंढरपूर नगरपालिका घाण सांडपाणी नदीत सोडते. त्यामुळे भाविकांसह नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला असल्याचा मुद्दा आमदार खरे यांनी मांडला. याची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत चर्चा करण्याची ग्वाही सभागृहात दिली. महाराष्ट्र राज्यातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि तत्सम पदांसाठीची भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC राबवली जाते. मात्र या प्रक्रियेत सातत्याने दिरंगाई होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. सोलापूर महानगरपालिकेत कार्यरत असलेले शिवाजी कदम यांचं 11 मार्च 2025 रोजी सकाळी कामावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे व सूरज सांगे सफाई कामगार यांचा 14 मार्च 2025 रोजी कामावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असून आज महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन परिवाराचे सांत्वनपर भेट घेत माननीय आयुक्त यांनी मयत कर्मचारी यांच्या परिवारातील व्यक्तींना लवकरात लवकर मनपा सेवेत सामावून घेतले जाईल असे आश्वासन दिले. विधान भवन येथे सोलापूर शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाचे काम गतीने करण्यात यावे या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व आमदार विजय देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक झाली. ST महामंडळाचे बांधकाम महाव्यवस्थापक दिनेश महाजन, मुख्य लेखाधिकारी तथा आर्थिक सल्लागार गिरीश देशमुख यावेळी उपस्थित होते. सोलापूर शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाचे काम गतीने करावे तसेच पावसाळ्यात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तात्पुरते शेड उभारण्याच्या सूचना सरनाईक यांनी दिल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी विधान भवन येथे सहपरिवार भेट घेतली। आमदार कोठे हे विधानसभेत निवडून आल्यानंतर त्यांच्या समवेत त्यांच्या आई सुहासिनी राजेश कोठे या पहिल्यांदाच मुंबईला आल्या होत्या। अधिवेशनाचे कामकाज त्यांनी सहपरिवार प्रेक्षक गॅलरीत बसून पाहिले। या प्रसंगी आमदार कोठे यांच्या भगिनी धनश्री, भाऊजी विनायक कोंड्याल, पत्नी मोनिका, भाचा पृथ्वीराज, भाची वीरश्री तसेच कोठे यांचा मुलगा श्री विष्णुराज व मुलगी कविश्री उपस्थित होते।